राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजल्यापासून पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिकेसाठी नेमकं राजकीय समीकरणं कशी असणार याची चर्चा सातत्याने सुरू असलेली पाहायला मिळते। मात्र अजूनही महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्यात कशा पद्धतीने नेमकी युती होणार की नाही होणार की स्वबळावर लढणार असे अनेक प्रश्न निर्माण झालेले असताना उद्या मात्र काँग्रेस भवनमध्ये महाविकास आघाडीची मोठी बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते असणार आहेत। मी आता काँग्रेस भवन मध्येच उभी आहे। याच काँग्रेस भवन मध्ये उद्या ही सगळ्यात मोठी जी बैठक आहे आणि पहिलीच बैठक म्हणावी लागेल या निवडणुका जाहीर झाल्यानंतरची। या निवडणुकांच्या माध्यमातून आता कुठेतरी महाविकास आघाडी पुन्हा एकदा पुणे शहरामध्ये एकत्रित निवडणूक लढणार का याचा निर्णय याच काँग्रेस भवनामध्ये उद्या होताना पाहायला मिळणार आहे। अर्थात काँग्रेस भवनात हा सगळा कार्यक्रम आणि ही बैठक असल्यामुळे काँग्रेसची नेमकी तयारी कशा पद्धतीने झाली आणि काय काय मुद्द्यांना घेऊन उद्या चर्चा होणार आहे हे सगळं जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर शहराध्यक्ष आहेत अरविंदजी, काय सांगाल उद्याच्या अनुषंगाने नेमकी काय तयारी झाली आहे, कोण कोण बैठकीला असणार आहे आणि कोणते मुद्दे प्रकर्षाने चर्चेले जाणार आहेत? आमचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब आणि पुणे शहराचे प्रभारी सतेज पाटील साहेब जे आमच्या पुणे शहर इंचार्ज आहेत त्यांनी आणि सुप्रियाताई सोळे यांची चर्चा झाल्याप्रमाणे उद्या महाविकास आघाडीची बैठक एक प्राथमिक पहिली बैठक उद्या आयोजित केली, ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेचे 10, आमचे 10 असे प्रमुख नेते मंडळी असतील। त्या नेते मंडळींमध्ये ही प्रामुख्याने चर्चा होणार आहे। प्रथम उद्या जी चर्चा होणार आहे ती आपल्या धोरणात्मक विषयामध्ये पॉलिसीजमध्ये की उमेदवार ठरवताना जागा वाटप करत असताना काय काय क्रायटेरिया लागला पाहिजे या अनुषंगाने ती बैठक असेल। आणि ही बैठक एकदा सुरुवात झाली, एकदा पॉलिसीज क्रायटेरिया त्याचे निकष ठरले की मग सीट शेअरिंगची नंतर सुरू होते। पण महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणार आहात याच्यावरती कुठे ठाम मत झालंय का? एक ठाम मत असे, भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जे जे पक्ष एकत्र येतील त्या सर्वांची मोठ बांधून भारतीय जनता पक्षाला पराजय करणं हे एकमेव आपलं उद्दिष्ट आहे। पण या सगळ्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा जाणवतोय की आता मनसे सुद्धा महाविकास आघाडीत येण्याच्या किंवा मग उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर जाण्याच्या चर्चा आहेत। त्याविषयी काँग्रेसला सध्या काय म्हणाल? निश्चितच त्यांच्याशी सुद्धा वरिष्ठ नेते बोलतीलच। तर वरिष्ठ नेत्यांनी ज्या वेळेला त्यांच्यावर बोलल्यानंतर अजून त्यांची मनसेची त्यांच्यामध्येच एक मीटिंग चालू आहे। एकदा मनसेनी स्वतःची मीटिंग एकदा झाली, त्यांनी ठरवल्यानंतर मग ते महाविकास आघाडीमध्ये कसं समाविष्ट व्हायचं हे राज्य पातळीवर निर्णय होईल। पण काँग्रेसला स्थानिक कार्यकर्त्यांना ही गोष्ट चालेल का, मान्य आहे का? हाच सगळा स्थानिक कार्यकर्त्यांचा अभिप्राय, त्यांचे मत हे राज्य पातळीवर ऐकलं जाईल आणि त्या अनुषंगाने निर्णय केला जाईल। दुसरीकडे सध्या फॉर्म भरण्याचं काम चालू आहे। काँग्रेसच्या वतीने किती इच्छुकांनी सध्या फॉर्म भरले? आतापर्यंत काँग्रेस पक्षाचे 700 सव्वा 700 फॉर्म गेले, त्याचे 650 फॉर्म्स आतापर्यंत दाखल झालेले आहेत। प्रत्येक प्रभागातून उत्स्फूर्त कार्यकर्ता म्हणजे इच्छुक आहे आणि त्या अनुषंगाने राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल या पद्धतीने जी इलेक्शन लढणार, त्यामुळं काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला मनोबल वाढलेलं आहे। आणि निश्चितच ह्या टायमाला तुम्ही बघाल की जे काही ह्या 8 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने महानगरपालिकेच्या माध्यमातून एवढा मोठा भ्रष्टाचार केला, एकही नगरसेवक त्यांचा सभागृह नेता असेल, महापौर असेल, प्रत्येक जण आता सभासद न राहता कोणत्या ना कोणत्या कॉन्ट्रॅक्टमध्ये पार्टनरशिप आहे, ठेकेदार आहे। सभासदापेक्षा त्यांना ठेकेदारीमध्ये जास्त इंटरेस्ट होता। दुसरीकडे आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की भाजपने सुद्धा फॉर्म भरून घेतलेत, जवळपास 3,500 हजार फॉर्म भरून घेतलेत। जागा कुणाला म्हणजे कोण इच्छुक आहेत आणि कोण महत्त्वाचे उमेदवार असतील हे ऑलमोस्ट ठरलेलं असताना सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने फॉर्म भरून घेतले। विशेष म्हणजे सातत्याने असं सांगितलं गेलं की आम्ही फ्री मध्ये फॉर्म भरत आहोत, आम्ही कुठली फी यासाठी फॉर्मची घेतली गेलेली नाही असं म्हणून कुठेतरी टार्गेट केलं गेलं तुम्हाला? बघा, जो पक्ष आपल्या कार्यकर्त्याला सुरुवातीलाच फसवतोय की ऑलरेडी उमेदवार ठरले तरीही अर्ज मागवायची, हे नागरिकांना कुठं सोडणार आहे? म्हणून मी आपल्याला परत म्हणलं की ही येणारी पुणे महानगरपालिकेची निवडणूक ज्या ह्या 8 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नदी सुधार योजनेचा विषय असेल, STPचा विषय असेल, आत्ताच 31 कोटी रुपये फक्त झाडाची जनगणना करण्यासाठी जे काही खर्चाचं टेंडर लावलंय, अशा अनेक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार आहे। एकही स्वतःचा प्रोजेक्ट आजपर्यंत भारतीय जनता पक्ष परिपूर्ण करू शकला नाही। मी नुकतंच त्यांच्या माजी सभागृह नेत्याचे पॉडकास्ट ऐकत होतो। त्यांचं असं म्हणणं होतं BRT आणून शहरांनी वाट लावली। सुरेशभाई कलमाडींनी ज्या वेळेला BRT आणली त्या BRT मुळे आपल्याला पैसे मिळाले, आपण रस्ते मोठे करू शकले। पण एक गोष्ट सगळ्यात विसरतात की BRT तोपर्यंत नव्हती, 2006 ला आणली।
2007 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तर ती BRT जेव्हा पुणे पॅटर्न आलं म्हणजे भाजप सेनानी त्यावेळेच्या अजितदादा पवारांची राष्ट्रवादी त्यावेळेला BRTचे टेंडर मान्य करणारे हेच बिडकर होते, हेच श्याम देशपांडे होते. यांनी BRTचे टेंडर मान्य केले पण BRT वर हमेशा टीका करत बसले. म्हणजे तुम्हाला टक्केवारी पाहिजे पण लोकांशी बोलत असताना तुम्हाला BRT किती चुकीची आहे, मेट्रो ओव्हरहेड का अंडरग्राऊंड हा सुद्धा विषय ह्यांच्याच उज्ज्वल केसकर असेल, सिद्धार्थ शिरोळे असेल, अलाइनमेंट बदलण्याचा विषय असेल, ह्यांनी विलंब लावला. 2010ला मी स्थायी समिती अध्यक्ष असताना तो मान्य केला. यांनी 2014 पर्यंत तो मान्य होऊन दिला नाही डीपी. त्या डीपी जो 8 आणि 9 हजार कोटीचा होता तो 28,000 कोटी पर्यंत गेला. एवढा मोठ्या प्रमाणात त्याची जे एस्केलेशन झालं ह्याला जबाबदार कोण आहे? हा पुणे शहराच्या करदात्याचा पैशाचा हे म्हणजे लूट आहे. दुसरीकडे आणखी एक महत्वाचं असं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनातली इच्छा काय, स्वबळावर जायचं की महाविकास आघाडी म्हणून? कोणतंही जरी प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की मला संधी मिळाली पाहिजे आणि त्याला संधी जर मिळाली तर तो निवडूनही आला पाहिजे. फक्त संधी मिळणं आणि ह्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने वोट चोरीचं काम चालू आहे ह्याच्यामध्ये जर आपण एकत्रित ताकद जर ठेवली तर भारतीय जनता पक्षाचा पराजय निश्चित आहे. म्हणून कार्यकर्त्यांची सुद्धा मानसिकता आता तेच झालेली आहे की आपला एकमेव विषय आहे या पुणे शहराच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील मग त्याला काही वेळ प्रसंगी ज्याला ज्याला काही त्याग करावा लागला तरी तो कार्यकर्ता तयार आहे. पण कार्यकर्त्याची निवडणूक कार्यकर्त्यालाच न्याय मिळणार. शेवटचा प्रश्न आहे अरविंदजी तुमच्यासाठी. आता जर आपण बघितलं उद्या तुमची एक महत्वाची बैठक पार पडतीये, दुसरीकडे उद्या मुख्यमंत्र्यांचा पुण्यामध्ये दौरा आहे, विविध विकास कामांचं ते उद्घाटन या ठिकाणी करणार आहेत. जवळपास 3,000 कोटींची विकास कामं वगैरे पुणे शहरात येणार आहेत असं सगळं अधिवेशनात बोललं गेलंय. तुमचं वैयक्तिक मत काय या सगळ्यावरती? आत्ताच का हे सगळं करावंसं वाटतं? साधा प्रश्न आहे. 2017ला महानगरपालिकेची निवडणूक झाली, त्याचं 2022 साली त्याचं 5 वर्षाचा टर्म संपला. 22 पासून 23, 24, 25 हे 3 वर्ष महानगरपालिकेमध्ये राज्य सरकारचा पूर्ण हस्तक्षेप होता. राज्य सरकारचा मंत्री, राज्य सरकारचा आमदार, पालकमंत्री आणि डायरेक्ट UDचे मिनिस्टर महानगरपालिका चालवत होते. आपल्याला जर महानगरपालिकेची वर्किंग माहीत असेल तर मी आपल्याला फक्त एकच विषय सांगतो. दरवेळेला 2017 पासून 2022 पर्यंत ज्या वेळेला अर्थसंकल्प सादर केला जातो त्याच्यामध्ये नगरसेवकांना त्यांच्या प्रभागामध्ये तरतूद म्हणून 2-2 हजार कोटी रुपये दिले जातात. म्हणजे भाजपला 10-10 कोटी द्या, बाकीच्या विरोधी पक्षांना 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी द्या असे होतात. 2,000 कोटी रुपये दरवर्षी. तर 2023 मध्ये महानगरपालिका नव्हती, 24 मध्ये नव्हती, 25 मध्ये हे 2-2 हजार कोटी रुपये जर वाचले असतील तर 3 वर्षाचे 6,000 कोटी रुपये कुठे आहेत हा साधा एकच प्रश्न जर मुख्यमंत्र्यांनी दिला तरी आम्ही त्यांना आभार त्यांचे मानू. दुसरा प्रश्न, 3,000 कोटीचे कामं अशी कोणती रखडवलेली होती तुम्ही जे आत्ताच तुम्हाला उद्घाटन करायची घाई झालेली? प्रश्न एवढाच आहे की नागरिकांना इलेक्शनच्या वेळेला तोंडावर आता उद्या जर आचारसंहिता लागली हे कामं परिपूर्ण होणार आहेत का? तो होणार नाही. मग नवीन सभागृह ह्यांनी आतापर्यंत आयुक्तांनीच ऑर्डर काढायची, आयुक्तांनी टेंडर काढायचं, स्थायी समितीचा अध्यक्ष कोण? आयुक्त. मुख्य सभेचा अध्यक्ष कोण? आयुक्त. टेंडर मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आम्ही पुरावे सकट दिलं, त्याची चौकशी कोण करणार? आयुक्त. आतापर्यंत एकालाही दोषी धरलेले नाही आयुक्तांनी. पूर्णपणे या पुणे शहराच्या करदात्याचा पैसा एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाने लुटवलाय, त्यांना ह्याची उत्तरं येणाऱ्या काळात द्यावं लागतील एवढं निश्चित. नक्कीच आपण बघतोय उद्याची ही जी काही बैठक होणार आहे या बैठकीमध्ये महाविकास आघाडी एकत्रितपणे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लढवणार का आणि मनसेला या सगळ्यामध्ये सामील करून घेतलं जाणार का यावरती उद्या मोठा निर्णय होणार आहे. त्यामुळे उद्याच्या निर्णयाकडे सध्या राज्यभरातून सगळ्यांचंच लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे सुद्धा उद्याच्या या मीटिंगसाठी उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.